आता पाय बरं, तू काय म्हणतो, मेरे दिल में तुम हो, हाय का दिल में तुम नाही आहे, दिल में बोकाड येतं, दिल में एवढे एवढे मोठे मोठे सुराख येतं आणि हे सुराखन उसका उसको सुधारणार नाही, तो तू काच दिल में बैटिंग रे. सेप्टम मीन्स सेपरेट करणारा. तुझे जसे नखरे जास्त आहे त्याचं प्रेशर जास्त आहे. जय हिंद मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं हार्टच्या इंट्रोडक्शनचं आणि हार्टची पोझिशन. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात हार्टचं स्ट्रक्चर काय आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपल्याला काय बघायचे, चेंबर्स विथ रिअल व्हॉल्यूम अँड प्रेशर. आता हार्टचे चेंबर किती असतात ते बघायचे. बघ लक्षात घ्यायचं, हार्ट काय करायचं माहिती का, एक अशी सरळ रेष मारायची, एक अशी आडवी रेष मारायची. काय तयार झाला, एक प्लस तयार झाला. म्हणजेच हार्टमध्ये 4 चेंबर असतात. ह्याला म्हणतात राईट ॲट्रियम, ह्याला म्हणतात लेफ्ट ॲट्रियम, ह्याला म्हणतात राईट व्हेंट्रिकल आणि ह्याला म्हणतात लेफ्ट व्हेंट्रिकल. बघ लक्षात घे, इथे बघ सरळ रेष मारली अशी मी आणि एक मधातून रेष मारली. हे जे पार्ट आहे ह्या पार्टला काय नाव दिलेलं आहे, राईट ॲट्रियम. हे जे पार्ट आहे ह्या पार्टला नाव काय दिलं, लेफ्ट ॲट्रियम. हे जे दिसतंय ह्याला काय नाव पडलं, राईट व्हेंट्रिकल. हे जे पार्ट आहे ह्याला काय नाव पडलं, लेफ्ट व्हेंट्रिकल, है ना. आता हे जे आहेत हे कशासाठी इम्पॉर्टंट आहेत बघ लक्षात घ्या. जेव्हा ब्लड बॉडीकडून येतो तेव्हा वेगळ्या पार्टमध्ये येतो, जेव्हा ब्लड बॉडीला जातो तेव्हा वेगळ्या पार्टमधून जातो. आणि हे काय करतात माहिती आहे का, चेंबर्स डिऑक्सिजनेटेड ब्लडला आणि ऑक्सिजनेटेड ब्लडला वेगवेगळं करतात. आता पाय बरं, तू काय म्हणतो, मेरे दिल में तुम हो, हाय का दिल में तुम नाही आहे, दिल में बोकाड येतं, दिल में एवढे एवढे मोठे मोठे सुराख येतं आणि हे सुराखन उसका उसको सुधारणार नाही, तो तू काच दिल में बैटिंग रे. समझने वाले को इशारा कॉपी. आता बघा, हार्ट हॅज 4 चेंबर्स. आता सांगितलं तुला मी, 2 ॲट्रियम असतात, 2 व्हेंट्रिकल्स असतात. ह्याच्यानंतर काय, डिवाइड इंटू लेफ्ट अँड राईट साईड बाय द फायब्रस सेप्टम. बघ हे जे तुला दिसते ना, हे मी जे काढतोय हे, ह्याला म्हणतात सेप्टम. काय म्हणतात त्याला, सेप्टम. सेप्टम मीन्स सेपरेट करणारा. हे काय सेप्टम आहे. सेप्टमचा अर्थ काय होतो, सेपरेट करणारा. म्हणजेच राईट ॲट्रियमला लेफ्ट ॲट्रियमपासून सेपरेट करतो, राईट व्हेंट्रिकलला लेफ्ट व्हेंट्रिकलपासून सेपरेट करतो. ह्याला त्याच्यामुळे काय म्हणतात, सेप्टेम म्हणतात. हे सेप्टेम कशापासून बनलेलं आहे, फायब्रसपासून बनलेलं आहे, फायब्रस टिश्यूपासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याला फायब्रस सेप्टम म्हणतात. काय नाव आहे ते पण सांगतो तुला. हार्ट हॅज 4 वॉल्स दॅट परमिट्स ब्लड फ्लो ओनली इन 1 डायरेक्शन अँड प्रिव्हेंट बॅक फ्लो. आता लक्षात घे, इथं तुला हे दिसते, हे वाला आणि हे वाला, ह्याला म्हणतात वॉल्स ऑफ हार्ट. 4 वॉल्स असतात हार्टमध्ये. हे 4चं काम काय असते माहिती का, समज एक दरवाजा आहे, ते दरवाजा एकाच साईडला ओपन व्हायला आहे, तर म्हणजे त्या दरवाजानं तू काय करू शकतो, एकाच साईडला जाऊ शकतो. म्हणजे ओपन एकाच डायरेक्शनमध्ये होते तर एकाच डायरेक्शनला जातो. हे करते काय माहिती का, जेव्हा तुझा ब्लड एका डायरेक्शनमध्ये गेला आणि तुझ्या ब्लडला वाटलं नाही नाही आता मला वापस जायचे आणि ते तेव्हा वापस यायचा प्रयत्न केला त्यानं, तर हे वॉल काय करतात माहिती का, त्यांना अडवतात. म्हणजेच बॅक फ्लो होत नाही. एकदा रक्त पुढे गेलं तर ते मागे येत नाही आणि त्याच्यापासून कॅज्युअलिटी होऊ देत नाही. ह्याच्यामुळे हे वॉल्स प्रेझेंट असतात. आता 4 वॉल्स आहेत, चारींचे वेगवेगळे नाव आहेत. काय आहेत मी पुढे सांगतो तुला, लक्षात घ्या. 2 इन बिटवीन ॲट्रियम अँड व्हेंट्रिकल कॉल्ड ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल्स. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल्स, राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल त्यालाच आपण म्हणतात ट्रायकस्पिड वॉल. आता हे ट्रायकस्पिड वॉल काय म्हणतात त्याला, हे 3 लीफने बनलेलं आहे. ओके, 3 दरवाजे आहे त्याला, त्याच्यामुळे 3 दरवाज्यांचा एक दरवाजा मिळून बनलेला आहे, ह्याच्यामुळे याला ट्रायकस्पाइड म्हणतात. ट्रायकस मीन्स 3. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ह्याच्यानंतर येते पल्मोनरी वॉल. आता हे जे पल्मोनरी वॉल आहे ना, हे तुझे जेव्हा लंग्सकडे रक्त जातो तिथं प्रेझेंट असतो, पल्मोनरी आर्टरीवर. पल्मोनरी आर्टरीची ओपनिंग असते ना त्या ठिकाणी प्रेझेंट असतो. इथं कर, पल्मोनरी आर्टरी ओपनिंग. ओके, आता हे पल्मोनरी आर्टरीकडे जेव्हा रक्त जातो त्या टायमाला ते रक्त वापस येऊ नये म्हणून हे काय असते, पल्मोनरी वॉल प्रेझेंट असते तिथं. त्याच्यानंतर असते लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल. आता लेफ्ट व्हेंट्रिक्युलर वॉल कुठं असते, लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मधामध्ये प्रेझेंट असते. काहून, तर वरचं ॲट्रियमचं रक्त जेव्हा व्हेंट्रिकलमध्ये जाते तेव्हा ते ॲट्रियम व्हेंट्रिकलमध्ये जेव्हा जाईल ते व्हेंट्रिकलचं रक्त डबल वापस ॲट्रियममध्ये येऊ नये म्हणून हे वॉल असते तिथं प्रेझेंट. म्हणजे एकदा खाली गेला की डबल वरी येता येत नाही त्याला. आणि सगळ्यात शेवटचं असते ऑर्टिक वॉल. हे जे ऑर्टिक वॉल असते हे प्रेझेंट असते तुझ्या एओर्टावर, है ना. जी ग्रेट आर्टरी असते बॉडीची, एओर्टा ज्याला म्हणतात, जी प्रायमरली ब्लड घेऊन जाते हार्टपासून पूर्ण बॉडी टिश्यूजकडे, त्याच्या ऑर्टावर हे प्रेझेंट असतो. ह्याला काय म्हणतात, ऑर्टिक वॉल म्हणतात. राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल, ट्रायकस्पिड वॉल, हॅज 3 फ्लॅप्स ऑर कप्स
अँड द लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर वॉल मिट्रल वॉल हॅज 2 कप्स. लक्षात काय घ्यायचं इथं, कोणी विचारलं ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉलमधला फरक सांग, तर त्याला काय सांगायचं, ट्रायकस्पिड वॉलमध्ये 3 कप्स असतात, ओके, कस्प्स असतात, आणि बायकस्पिड वॉलमध्ये 2 कस्प्स असतात, ओके. त्याच्यामुळे यांचे नाव काय पडले, ट्रायकस्पिड वॉल आणि बायकस्पिड वॉल. डिटेलमध्ये आपण काय बघू माहिती का, पूर्ण जेवढे चेंबर्स आहेत तुझे 4 चेंबर्स, त्याच्याला आपण काय करायचं आता आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. हां, सगळ्यात पहिले कोणतं आहे, राईट ॲट्रियम. आता राईट ॲट्रियम म्हणलं की सगळ्यात पहिले लक्षात काय घ्यायचं माहिती का, पूर्ण बॉडीकडून येणारी जी घाण आहे ती जे येणारं डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, कोणतं, CO2चं जे ब्लड आहे त्याला काय म्हणतात आपण, डिऑक्सिजनेटेड. हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे पूर्ण बॉडीकडून जेव्हा सुपिरियर व्हेना कावा आणि इन्फेरियर व्हेना कावा घेऊन येतात, ते टाकतात कुठं माहिती आहे का, बघ लक्षात घे, हे समज तुझं राईट ॲट्रियम आहे, ह्याच्यामध्ये सुपिरियर व्हेना कावा इकडून आणि इन्फेरियर व्हेना कावा इकडून, हे दोन्ही काय करतात, तुझं ब्लड टाकतात इथं. ते ब्लड कोणतं असते, डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. लक्षात घे, रिसिव्ह डिऑक्सिजनेटेड ब्लड व्हॉल्यूम किती प्रमाणामध्ये रिसिव्ह करते, 50 ते 70 ml रिसिव्ह करतो एका टाईममध्ये. आणि त्याचं प्रेशर किती असते रिसिव्ह करण्याचं, 0 ते 5 mmHg एवढं प्रेशर असते ह्या राईट ॲट्रियमचं. आता काय बघायचं आपल्याला, राईट व्हेंट्रिकल. आता जे राईट ॲट्रियममध्ये घाण रक्त आलतं ते घाण रक्त काय होते माहिती आहे का, तुझी ट्रायकस्पिड वॉल ओपन होऊन, बघ इथं खराब रक्त आलं होतं राईट ॲट्रियममध्ये. आता ह्याच्यामधलं जे खराब रक्त आहे, इथं ट्रायकस्पिड वॉल होती ना 3 ह्याची, ह्याच्यामधून काय होते माहिती आहे का, हे रक्त खाली येते. खाली कशामध्ये येते मास्तर, खाली येते हे तुझ्या राईट व्हेंट्रिकलमध्ये, ओके. इथं भरलं जाते, किती अमाऊंटमध्ये भरलं जाते लक्षात घे, किती व्हॉल्यूम असते ह्याची व्हॉल्यूम असते 130 ml. हे EDVचा अर्थ काय मास्तर, एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम, ओके. एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम आहे किती याची, 130 आहे ml. ह्याचं प्रेशर किती आहे मास्तर, प्रेशर आहे 25 to 5 mmHg. किती, 25 to 5 mmHg एवढं ह्याचं प्रेशर आहे. आता हे जे खराब रक्त याच्यात आलतं, हे रक्त काय होते माहिती आहे का, पल्मोनरी वॉलनं पल्मोनरी आर्टरीमध्ये जाते आणि तिथून पुढे लंग्सकडे नेला जातो. लंग्सकडे जाऊन काय होते, याचं ऑक्सिजनेशन होते आणि ऑक्सिजनेशन होऊन कार्बन डायऑक्साईड काढून घेतलं जाते, ऑक्सिजन टाकलं जाते. आणि आता हे ऑक्सिजन टाकलेलं रक्त बघ आता कुठे येते, हे ऑक्सिजन टाकलेलं रक्त तुझ्या येते लेफ्ट ॲट्रियममध्ये. आणि आता लेफ्ट ॲट्रियम काय बघ, लेफ्ट ॲट्रियम रिसिव्ज ऑक्सिजनेटेड ब्लड, चांगलं रक्त जे लंग्सकडून यायले ना रक्त, ते आता लंग्स सगळ्यात आधी कुठं पडतो, समज राईट ॲट्रियम होता, राईट व्हेंट्रिकल होता. आता हे लेफ्ट ॲट्रियम आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात कुठून येणार आहे, लंग्सकडून. लंग्स इथं टाकतात रक्त, कोणत्या वेननं टाकतात, पल्मोनरी वेन. पल्मोनरी वेन काय करतात, ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात लंग्सकडून तुझ्या लेफ्ट ॲट्रियमकडे. लेफ्ट ॲट्रियममध्ये टाकणार. आता लेफ्ट ॲट्रियममध्ये जे रक्त येतो त्याचं अमाऊंट किती आहे, व्हॉल्यूम किती आहे, 50 ते 70 ml आहे. किती येते ह्याच्यामध्ये, 50 ते 70 ml एवढा रक्त येतो एका टाईमला. आणि ह्याचं प्रेशर किती असतो, 5 ते 5 to 12 mmHg एवढं ह्याचं प्रेशर असते. आता हेच जे रक्त चांगलं आलेलं आहे कशामध्ये, लेफ्ट ॲट्रियममध्ये, हे रक्त काय होते माहिती आहे का, बायकस्पिड वॉल असते नाही तर ह्या बायकस्पिड वॉल ओपन होती आणि हेच रक्त कुठं टाकलं जाते, तुझ्या लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये टाकलं जाते. आणि हेच लेफ्ट व्हेंट्रिकल नंतर काय करते, ह्या रक्ताला, चांगल्या रक्ताला तुझ्या ऑर्टामध्ये टाकते आणि पूर्ण बॉडीकडे जातो रक्त. आता बघ, पंप्स ब्लड टू होल बॉडी, सांगितलं की नाही आताच तुला, पूर्ण बॉडीकडे लंग्स काय करतो, ऑक्सिजनेटेड ब्लड पाठवतो. किती अमाऊंटमध्ये पाठवतो, एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम किती सांगितली, 150. एंड सायस्टोलिक व्हॉल्यूम किती सांगितली, 50 ml. आणि आता ह्याचा स्ट्रोक किती आहे, एका स्ट्रोकमध्ये किती ml रक्त हार्टच्या बाहेर टाकलं जाते, तर किती टाकलं जाते, 80 to 90 ml. ह्याचाच वापर करून आपल्याला कार्डियाक आउटपुट काढता येतो. ते नंतर सांगेल मी तुम्हाला, त्याचं एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये स्ट्रोक व्हॉल्यूम टाकली इंटू हार्ट रेट केलं की कार्डियाक आउटपुट निघतो. आणि ह्याचं प्रेशर किती आहे मास्तर, 120/10 mmHg एवढं ह्याचं प्रेशर आहे. बघ प्रेशर जास्त आहे की नाही, काऊन जास्त होतं याचं प्रेशर, कारण ह्याला पूर्ण बॉडीला काय करायचं आहे, ब्लड सप्लाय करायचं, त्याच्यामुळे याचं प्रेशर काय आहे, जास्त आहे. तुझे जसे नखरे जास्त आहे त्याचं प्रेशर जास्त आहे. हे होता आपल्या
हार्टचं पूर्ण स्ट्रक्चर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि होईल तेवढं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कन्सर्न असेल, तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर ॲक्टिवली कमेंट बॉक्समध्ये ते क्वेश्चन्स टाका. मी त्याच्यावर बिलकुल तुमचा आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. आणि भेटूया पुढे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्याबद्दल अशाच इंटरेस्टिंग चॅप्टरवरती आपण डिस्कस करू. तोपर्यंत जय हिंद. They call me master, but I got faster.